संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 13वा. काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. सरांनी बाहेरूनच मुलांचा कानोसा घेतला. आपापसात ती काहीतरी बोलत होती. त्यांनी खिडकीजवळ जाऊन कानोसा घेतला. कोण आईबद्दल बोलत होतं तर कोण वडिलांबद्दल. कोणी भिकाऱ्याबद्दल काही सांगत होतं तर कोणी गावातल्या पुढाऱ्याबद्दल माहिती देत होतं. ऐकून सरांना समाधान वाटले. मुले आता माणसे वाचू लागली तर. ते वर्गात शिरताच किलबिलाट थांबला. कोणाकोणाला वाचले या सरांच्या प्रश्नाला वर्गात भरभरून प्रतिसाद मिळाला. शाबास. पण मला हे समजत नाही की परवा तुम्ही डोंगरात रानावनामध्ये गेला, पावसात भिजला, आजूबाजूची माणसे वाचली, एवढा वेळ तुम्हाला मिळाला कसा? आम्ही घरी थांबलोच नाही, दिलीप म्हणाला. मग टीव्ही नाही पाहिला? नाही. मग गप्पा गोष्टी झोप? अजिबात नाही सर, सगळेच जण म्हणाले. मुलांचा प्रतिसाद ऐकून सर खुश झाले. त्यांनी विचारले, टीव्ही बघायला, गप्पा मारायला आवडत नाही तुम्हाला? आवडतं सर, पण तुम्ही आम्हाला पुस्तक वाचायला, निसर्ग वाचायला आणि माणसं वाचायला सांगितल्यावर टीव्ही बघायला आणि गप्पा मारायला वेळ कुठून मिळणार? सुप्रियाने मनात होते ते सांगून टाकले आणि बाकी सर्वजण तिच्या म्हणण्याला होकार देऊन सामील झाले. तुम्हाला त्याची आठवणही झाली नाही सर? आमचा वेळ कसा गेला तेच समजलं नाही. कधी नव्हे तो कैलास बोलला. सरांना जे पाहिजे होतं तेच मिळाल्याने तेही आनंदित झाले. मुलांनो, मला माहित आहे तुम्हाला टीव्ही पाहायला, गप्पा मारायला, खेळायला खूप आवडतं. त्यामध्ये गैर असं काहीच नाहीये. पण प्रश्न हा आहे तो आपण ठरवलेल्या ध्येयाचा. त्यासाठी आपण किती वेळ देतो? तो न देता जर आपण या गोष्टींमध्ये वेळ घालवला तर आपण ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? ध्येय प्राप्तीच्या मार्गातील हे अडथळेच ठरतील. किती वेळ टीव्ही बघायचा, किती वेळ गप्पा मारायच्या, किती वेळ झोपायचं, तासन तास या गोष्टी आपण करीत राहिलो तर मग वाचायचं कधी? निसर्गाचा आनंद कधी घ्यायचा? आणि माणसात मिसळून माणसं जाणून कधी घ्यायची? टीव्ही तर तुम्हाला चाकचे हलू देत नाही, कारण ते माध्यमच एवढे प्रभावी आहे. त्याला दृक श्राव्य माध्यम असे म्हणतात. दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. ही दोन्ही सुद्धा कामे आपण एकाच वेळेला करतो आणि म्हणून याचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यात टीव्हीवरील सर्वच कार्यक्रम रंगबिरंगी आणि साक्षात समोर घडतायत असे वाटते. जाहिराती आकर्षक असतात. या सर्व बाबी आपणाला एका जागी खिळवून ठेवतात. त्यामुळे आपण टीव्ही समोर किती वेळ बसलो आहोत याचे आपणाला भानही राहत नाही. तीच बाब गप्पा मारण्याची. एकदा गप्पा रंगल्या की मग उठायला मन होत नाही. झोप तर माणसाला महाप्रिय, उठावसच वाटत नाही. खेळही तसाच आवडता भाग. क्रिकेट सारखा खेळ आपण दिवस दिवस खेळतो. खेळ मुळीच वाईट नाही. आरोग्यासाठी ते आवश्यकच आहेत. खेळ हे सुद्धा करिअर होऊ शकते, पण ते किती जणांचे? भारतीय क्रिकेट टीम मध्ये तुमच्यापैकी किती जण जाऊ शकतील? मागे मी तुम्हाला सांगितले आहे की आपल्यातील बलस्थाने ओळखा आणि तुमच्यात खरेच तसे गुण असतील तरच त्याच्या नादी लागलेले बरे, नसतील तर अभ्यासाकडे वळलेले बरे, नाही का? पण सर, आम्हाला टीव्ही बघायला आवडतो, मीनाक्षीची लाडीक तक्रार. क्रिकेट खेळायला मला खूप आवडतं, राघवेंद्रने आपलेही म्हणणे रेटले. सर हसले. मग त्यांनी थोडे गंभीरपणे सर्वांना विचारले, एका बाजूला टीव्ही आणि दुसऱ्या बाजूला तुमची अभ्यासाची पुस्तके, यातून तुम्हाला एकाचीच निवड करण्यास सांगितले तर तुम्ही कशाची निवड कराल? टीव्हीची, सुनीताने पटकन सांगितले आणि सगळ्यांना जणू काही ते उत्तर आपलेच वाटले. ठीक आहे, एका बाजूला क्रिकेटची बॅट आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचे चरित्र, यापैकी तुम्ही काय उचलाल? बॅट. जवळजवळ सगळीच मुले ओरडली. सगळी हसायलाही लागली. केवढा पगडा आहे टीव्हीचा आणि क्रिकेटचा मुलांच्या मनावर, सर स्वतःशीच म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी अप्रसन्नता दिसू लागली. मुलांच्याही ते लक्षात आले आणि सगळा वर्ग शांत झाला.
मुलांनो, तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकल्या साहजिक आहे. ज्याच्यामुळे तुमचे मनोरंजन होते ते तुम्हाला आवडणारच. पण मला तुम्हाला येथे इंग्रज कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेची आठवण करून दिली पाहिजे. स्टॉपिंग बाय द वूड ऑन ए स्नोवी इव्हनिंग या कवितेमध्ये तो म्हणतो, वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे, पण मला थांबता येणार नाही कारण मला माझे ध्येय गाठायचे आहे. आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी या ओळी त्यांच्या टेबलवर कायम ठेवल्या होत्या. मुलांनो, आपल्या भोवतीची अशी आकर्षणे खूप आहेत. टीव्ही पाहणे, क्रिकेट खेळणे, गप्पा मारणे ही त्यातील काही आकर्षणे. आपल्या ध्येयाचा विसर पडला की केवळ मनोरंजन स्वतःला आवडते म्हणून आपण या आकर्षणांच्या आहारी जातो. त्यात आपला किती वेळ जातो याचा आपण कधी विचारच करत नाही. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण कशाला जास्त वेळ दिला पाहिजे ते एकदा ठरवावे लागेल. ज्या गोष्टी चांगल्या वाटतात परंतु प्रगतीमध्ये अडथळा ठरतात त्या टाळायला हव्यात, कारण प्रत्येक गोष्टीला एकतरी साईड इफेक्ट असतोच. म्हणजे काय सर? प्रमिलाने विचारले. सांगतो. साईड इफेक्ट हे शब्द औषधशास्त्राशी संबंधित आहेत. पटकन बरे वाटण्यासाठी आपण जी औषधे घेतो त्यामुळे जरी आपल्याला पटकन बरे वाटत असले तरी त्याचा एखादा दुष्परिणाम असतो. तो त्यावेळी दिसत नाही, परंतु दीर्घकाळाने तो उद्भवतो आणि त्यावेळी मात्र त्यावर कोणतीही मात्रा चालत नाही. तसेच आपल्या प्रत्येक कृतीला देखील साईड इफेक्ट असतोच. आता कृतीला कसला साईड इफेक्ट? आशुतोषने गोंधळून विचारले. आता तुम्ही टीव्हीवर मालिका, सिनेमा, गाणी पाहता. तुम्हाला ती आवडतातही, तुम्हाला बरंही वाटतं, पण नकळत त्यातील व्यक्तींच्या कपड्यांसारखे कपडे असावे, तशी केशभूषा असावी, त्या ज्या ऍक्शन करतात तशा आपण कराव्यात, त्यातील वाक्ये, गाणी आपल्या ओठावर यावीत. याला त्या कार्यक्रमाचे साईड इफेक्ट्स म्हणतात. त्यावेळी तुम्हाला ते बरे वाटेल, पण हळूहळू त्याची सवय होईल. आपले वर्तनही तसेच होऊ लागेल आणि जे वळण मिळेल ते निश्चितच धोकादायक असेल. कालांतराने त्यावर काही इलाज असणार नाही. बाप रे, सुरेश उद्गारला, कारण तो टीव्ही जास्त वेळ पाहत होता. परंतु तरीही स्वतःला सावरून म्हणाला, पण सर, काही कार्यक्रम चांगलेही असतातच की. निश्चितच नाही, कोण म्हणतंय? काही मालिका, काही माहितीपर कार्यक्रम, बातम्या निश्चितच चांगल्या असतात. त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भरही पडते. पण प्रश्न आहे, तो असे कार्यक्रम आपण किती पाहतो? बातम्या पाहता? बऱ्याच जणांच्या मना नकारार्थी हल्ल्या. कर्तृत्ववान व्यक्तीच्या मुलाखती पाहता? मग काय पाहता? सरांचा आवाज थोडा वाढला. कोणीच काही बोलेना. म्हणून सरांनी रमेशला उठवले. सिनेमा, गाणी आणि क्रिकेटची मॅच पाहतो. नरमाईच्या सुरात तो बोलला. म्हणजे तुमचा बराचसा वेळ करमणुकीसाठी जातो. जीवनातील करमणुकीचे स्थान मनाला तजेला आणण्यापुरते असावे. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की ध्येयप्राप्तीच्या कामातच तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी तुम्ही टाळल्याही पाहिजेत. सरांनी संपूर्ण वर्गावर नजर फिरवली. मुले शांत होती. अरे, तानाजी मालुसरेंनी आपल्या रायबा मुलाचे लग्नही मागे ठेवले, कारण कोंढाणा किल्ला त्यांना घ्यायचा होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी श्रीमंती नाकारून तुरुंगवास पत्करला, कारण त्यांना भारतात स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. लक्ष्मीबाई पाटलांनी अंगावरील 90 तोळे सोने रयत शिक्षण संस्थेसाठी विकून टाकले. जनतेची दुःख अनुभवण्यासाठी राजपुत्र सिद्धार्थाने राजवैभव नाकारले आणि वनवास पत्करला. आणि स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी आपली आयुष्यच अर्पण केली. बाबा आमट्यांना काय कमी होतं? वरोऱ्याचे उपनगराध्यक्ष व प्रसिद्ध वकील होते ते. महारोग्यामध्ये जाऊन राहण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. तशीच त्यांना साथ मिळाली त्यांच्या पत्नी साधनाताईंची. कुलीन व उच्च घरातल्या होत्या त्या, पण त्या झोपडीत राहिल्या, काट्याकुट्यात चालल्या, मेल ते खाल्लं. डॉक्टर प्रकाश आमटे स्वतः आदिवासी बनून आदिवासींच्यासाठी झटत आहेत. मनात आणलं असतं तर लाखो रुपये मिळू शकले असते ते. महात्मा गांधींना का उत्तम कपडे मिळू शकत नव्हते? पण
सर्वसामान्य जनतेला अंगभर कपडा मिळत नव्हता. कर्मवीर भाऊराव पाटलांना का पायात चप्पल मिळत नव्हती. पण त्यांना रयतेचं शिक्षण करायचं होतं. शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिकेत राहूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाग बगीचा किंवा समुद्रकिनारी भटकत राहिले नाहीत. पोटभर जेवणही केलं नाही, कारण मिळालेल्या वेळेतच त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं. थोडे थांबून सर म्हणाले, मुलांनो, काही मिळवण्यासाठी काही टाळायला हवे. साने गुरुजी म्हणतात, स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते, पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुर फुटण्यासाठी गाडून घ्यावे लागते. एकदा एक ध्येय ठरले की त्याच्या आड येणाऱ्या, मग त्या तुम्हाला किती का आवडेनात, सर्व वस्तू प्रलोभने बाजूस सारली पाहिजेत. एक चिनी तत्वज्ञ हेच तत्व एका वेगळ्या प्रकारे स्पष्ट करतो. तो म्हणतो, आपल्याला काय करायचे नाही ते माणसाने प्रथम निश्चित केले पाहिजे, तरच जे काही करायचे आहे त्यावर तो आपली शक्ती केंद्रित करू शकेल. प्रसिद्ध अमेरिकन गायक गोरीन यांचा याबाबतचा किस्सा खूप मजेशीर आहे. त्यांना चिरूट ओढायची सवय होती व व्हायचे होते संगीतकार. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले, तुला महान संगीतज्ञ व्हायचे आहे की प्रसिद्ध चिरूट बहादर व्हायचा आहे, हे प्रथम ठरवावे लागेल. दोन्ही एकाच वेळी नाही होता येणार. गोरीनने मग चिरूट ओढणे सोडून दिले व तो संगीतकार झाला. सर, मला डॉक्टर व्हायचे, राजू म्हणाला. मग टीव्ही बंद, खेळ बंद, गप्पा बंद. असं कसं सर? राजू, ते तसंच आहे. डॉक्टर काय सहजासहजी होता येतं? कधीतरी आपण एकदा मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन या आणि मग बघा मुलं किती तास अभ्यास करतात ते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचंही असंच आहे. प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तर जाऊन बघा स्पर्धा परीक्षेसाठी मुलं किती वेळ अभ्यास करतात ते. फारच अवघड दिसतंय सर. राजू, अवघड काहीच नसतं. एकदा ध्येय निश्चित झालं की ध्येयप्राप्तीचे मार्ग शोधायचे हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे. मात्र या वाटचालीत अडथळा, मोह, आकर्षणं टाळली पाहिजेत. यासंबंधी तुम्हाला गुरु गोविंद सिंहाच्या बालपणीचा एक किस्सा सांगतो. सांगा सर. मुले सावरून बसली व कान देऊन ऐकू लागली. बाल गुरु गोविंद सिंह गंगेच्या काठावर सकाळ संध्याकाळ खेळत असत. एकदा खेळून झाल्यावर ते एका नावेत बसले आणि नाव वलवू लागले. त्यावेळी त्यांच्या दोन्ही हातात सोन्याची कडी होती. नाव वलवीत असताना त्यांच्या एका हातातील सोन्याचे कडे नदीत पडले. बाल गुरु गोविंद सिंहांना याचे काहीच वाटले नाही. जणू काही झालेच नाही असे समजून नाव वल्लविणे त्यांनी चालूच ठेवले आणि सायंकाळी घरी आले. त्यांच्या आईने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गोविंद सिंहांच्या एका हातात सोन्याचे कडे नाही. त्यांनी त्यास विचारले, बेटा, तुझ्या एकाच हातात सोन्याचे कडे दिसते आहे, दुसऱ्या हातातील कुठे गेले? यावर गोविंद सिंहांनी काय करावे? आईला म्हणाले, चल माझ्याबरोबर. आणि आईला घेऊन ते नावेत गेले. नाव सोन्याचे कडे जेथे पडले तेथे नेली आणि दुसऱ्या हातातील सोन्याचे कडे सुद्धा जिथे पडले होते, पहिले जिथे पडले होते तिथे टाकून म्हणाले, येथेच माझे पहिले कडे पडले होते. मग आईने आश्चर्याने विचारले, तू दुसरीकडे का बरं टाकलेस? त्यावर बाल गोविंद सिंहांनी दिलेले उत्तर, मुलांनो, आपणाला खूप मार्गदर्शक आहे. ते म्हणाले, आई, सोन्याचे कडे ही माया आहे आणि या मायेनेच माझे दोन्ही हात जखडून टाकले आहेत. परमेश्वराने मला काही काम करण्यासाठी या जगामध्ये पाठवले आहे. माझे हात जर मायेने जखडून जातील तर ईश्वराचे काम मी कसे करू शकेन? हात सोन्याच्या कड्यासाठी नाहीत, तर ते सेवेसाठी आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. सर्वांच्या चेहऱ्याकडे नजर फिरवत सर गंभीर आवाजात बोलू लागले, मुलांनो, भारतीय स्वातंत्र्य तर त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. काही मातांनी आपला पुत्र, काही स्त्रियांनी आपले कुंकू, तर काही भाऊ बहिणींनी आपल्या भावांना स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी दिले, तेव्हा आपणास स्वातंत्र्य मिळाले. हा आपला वारसा आहे. आपणालाही काहीतरी करायचंच आहे. तुम्हालाही तुमचं ध्येय गाठायचं असेल तर करमणूक थोडी बाजूला ठेवावी लागेल. व्यायामापुरतेच खेळ खेळले पाहिजेत, झोप कमी केली पाहिजे, महाग कपड्यांचा, चप्पल बुटांचा हव्यास सोडून साधेपणाने राहिले पाहिजे. कारण
काही मिळवण्यासाठी. काही टाळायला हवे. सगळी मुले एका सुरात म्हणाली. हे सगळं करताना तुम्हाला कंटाळा येईल, त्रास वाटेल. यासाठी एखादा चांगला छंद जोपासा मुलांनो. म्हणजे काय सर? सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ते आता मी तुम्हाला उद्या सांगेन.